हो हो मारायला लागलोय. मी सेवेदरम्यान इथे बघण्यात आले की समोरून काही जे वॉटर टँक आहेत ते रिकामे आहेत. त्यानंतर आम्ही ट्रक ड्रायव्हरला विनंती केली की भैया तुम्ही थोडंसं टँकर समोर येऊन आम्ही तुम्हाला मदत करतो टँकर भरण्यामध्ये, तुम्ही थोडंसं समोर येऊन सहकार्य करावं. कारण की या एका व्यक्तीमुळे कमीत कमी एक 100 ते 150 लोकांचा टॉयलेटचा प्रश्न निर्माण होत आहे. ते लोक इथे येऊन गर्दी करत आहेत. टँकर किंवा ट्रक हा चालू होत नाही. म्हणजे त्यांनी उडवाउडवीची उत्तरं देऊन आम्हाला पूर्ण भरलेल्या टँकरमध्ये त्यांनी धक्का मारण्यासाठी प्रवृत्त केले. तरळगाव या ठिकाणी नागरिकांची कुठल्याही पद्धतीची म्हणजे या टँकर चालकाच्या माध्यमातून पूर्णपणे गैरसोय होत आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा सुरू आहे. माऊलींच्या पालखी सोहळ्याचा आज तरडगावमध्ये मुक्काम आहे आणि तरडगाव मुक्काम उरकून आता पहाटे हे वारकरी पुढील फलटण मुक्कामासाठी मार्गस्थ होणार आहेत. मात्र या ठिकाणी प्रात्यविधीसाठी जे मोबाईल टॉयलेट ठेवण्यात आलेले आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची पाण्याची व्यवस्था या ठिकाणी नाही आहे. या ठिकाणी पाण्याचा टँकर आहे, मात्र तो टँकर बंद पडलेला आहे आणि तो पुढे जात नाही. त्याच्यामुळे पाणी हे टॉयलेटसाठी देण्यात येत नाही. इथं ड्रायव्हर आहेत. ओ काका, त्यांच्याशी आपण बोलूया. बंद पडलाय का टँकर? बंद जरा धक्का मारावं लागतं, चालू होतंय. म्हणजे काय झालंय नेमकं टँकरला? टँकरला काय झालं ना, धक्का मारावं लागतं थोडं. सकाळ धक्का मारावं लागतं, चालू आता एवढं टँकर भरलेलं ते धक्का अर्धा आहे आता. मग पुढं नाही जात टँकर? जाते थोडं धक्का मारलं जातोय, पुढं पुढं कोण नाही म्हणते. कोण आपले कोणाच आहे टँकर? आपले मालक कोण आहे? कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत त्याचे? तुमचे मालक कोण आहेत? तुमचे मालक कोण आहेत? म्हणजे हे कॉन्ट्रॅक्ट कोणाचं आहे? मालक आपल्याला माहित नाही. तुमचं काय नाव? गोपाळ शिंदे. तुम्ही चालक आहे त्याचे? नाही, मग ड्रायव्हर आहे आम्ही. ओके, ड्रायव्हर आहेत. मग चालत नाही काय टँकर? चालतंय की. बरं, आपण पाहतो की हा टँकरचा नंबर आहे MS12FC 8626. तर शासनाने सोय केलेली आहे. मात्र जे काही कॉन्ट्रॅक्टर असतील तर ते अशा प्रकारे बंद पडके टँकर देण्यात आलेले आहेत. आणि आता संपूर्ण या तरडगावमध्ये हे जे मोबाईल टॉयलेट लावलेले आहेत तर या मोबाईल टॉयलेटचा कोणताही उपयोग हा भाविकांना होणार नाही, हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. आपल्यासोबत काही स्वयंसेवक आहेत. ते टँकर पुढे घेण्यासाठी विनंती करत होते, तर त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. काय सगळ्या टँकर पुढे येत नाही? आम्ही सेवेदरम्यान इथे बघण्यात आले की समोरून काही जे वॉटर टँक आहेत ते रिकामे आहेत. त्यानंतर आम्ही ट्रक ड्रायव्हरला विनंती केली की भैया तुम्ही थोडंसं टँकर समोर येऊन आम्ही तुम्हाला मदत करतो टँकर भरण्यामध्ये, तुम्ही थोडंसं समोर येऊन सहकार्य करावं. कारण की या एका व्यक्तीमुळे कमीत कमी एक 100 ते 150 लोकांचा टॉयलेटचा प्रश्न निर्माण होत आहे. ते लोक इथे येऊन गर्दी करत आहेत. त्यांना आम्ही विनंती केली असता त्यांचं म्हणणं असं आलं की मला नाईट ड्युटी नाही आहे आणि उडवाउडवीची उत्तर देण्यात आली. नंतर परत आम्ही पोलीस प्रशासनाच्या मार्फत त्यांनाही सांगण्यात आले. त्यानंतर ते खाली येऊन त्यांनी परत सांगितले आमचं टँकर किंवा ट्रक हा चालू होत नाही. म्हणजे त्यांनी उडवाउडवीची उत्तरं देऊन आम्हाला पूर्ण भरलेल्या टँकरमध्ये त्यांनी धक्का मारण्यासाठी प्रवृत्त केले. आणि अशीच उडवाउडवीची उत्तरं देऊन सुद्धा इथे तरळगाव या ठिकाणी नागरिकांची कुठल्याही पद्धतीची म्हणजे या टँकर चालकाच्या माध्यमातून पूर्णपणे गैरसोय होत आहे. खूप सारे वारकरी टॉयलेटची सुविधा महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिली असतानाही पण त्यांचा उपयोग न करता बाजूस टॉयलेटकडे येऊन गर्दी होत आहे. मित्र, तुझं नाव काय आणि इथं कायसाठी तू थांबलेलं? माझं नाव तेजस वाघे. आम्ही इथं त्यांच्यासाठी आलो की इथं जे लेडीज वगैरे बाहेर बाथरूमला जातात त्यांनी बाहेर जाऊ नये आणि त्यांना म्हणजे आमचं सांगायचं काम आहे आमच्या टीमचं की तुम्ही पाण्याचा वापर करा आणि बाथरूमला जा. पण इथं आम्ही आलो तर बघतो इथली परिस्थिती, तर इथं पाणीच नाही बाथरूमला. तर मी आलो आणि त्यांना उठवलं तर ते उठत नाहीत आणि मी त्यांना बोललो, ते आम्हाला म्हणजे चांगल्या पद्धतीने बोलत नाहीत. मग आता या टॉयलेटचा काही उपयोग होणार नाही आज? हां, पाणीच नसल्या कारणानं महिला तिकडे जातात बाथरूमला, शेतामध्ये सगळे. अशा प्रकारे आपण पाहतो की पाण्याचा टँकर या ठिकाणी आहे, मात्र याचा कोणताही उपयोग होत नाही आहे. या टँकरचे जे चालक आहेत तर ते उठत नाहीत आणि त्या अभावी
आपण टँकरचा नंबर आता पाहिला. या अभावी आता हे जे तरडगावमधले जवळपास 100 टॉयलेट आहेत, तर त्याचा कोणताही उपयोग होणार नाही. जर एखाद्या कॉन्ट्रॅक्टदारांनी किंवा एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याची जबाबदारी जर घेतली असेल, तर त्यांनी याची पूर्ण जबाबदारी पार पाडणं गरजेचं असतं. मात्र आता आज संपूर्ण तरडगावमध्ये मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे संपूर्ण अपडेट्स आपण पाहणार आहोत. ज्ञानेश्वर फड, डिजिटल प्रभात, तरडगाव.